नमस्ते मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर. स्वागत आहे माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की माणूस जन्माला आल्यानंतर तो एक ना एक दिवस मरणार आहे. मित्रांनो, हे 100% सत्य आहे. हे त्रिवार सत्य, हे कोणी बदलू शकत नाही. मित्रांनो, माणसाला म्हातारपणाची भीती वाटते. म्हातारपणाची भीती ज्यावेळेस वाटते ना, त्यावेळेस त्याला काय काय वेदना होतात, काय काय त्याला मनामध्ये त्याचे विचार येतात आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये नकारात्मकता येते आणि त्याला कुठलंही काम करावंसं वाटत नाही. मित्रांनो, तर ते काय कारण आहेत त्याची, ते आपण थोडंसं या ठिकाणी आपण जाणून घेऊया. मित्रांनो, वय झालं की आपण रिटायर झालो म्हणजे आपल्याला कुठला तरी आजार होणार आणि आपण त्याच्यामध्ये जाणार. मित्रांनो, ही एक त्याच्यामध्ये कल्पना, एक संवेदना त्याच्यामध्ये असते. मित्रांनो, म्हणून तो आजार होणार किंवा काहीतरी घटना घडणार म्हणून तो कोणतंही काम करण्यास नकार देत असतो आणि निरुत्साही राहतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळ्यात भीती त्याला कशाची वाटते? त्याचा नंबर 1 त्याचा उत्साह नाहीसा होतो. मित्रांनो, नंबर 1 त्याचा उत्साह नाहीसा होतो. नंबर 2, आता काही करण्यासारखं राहिलं नाही असं त्याला सतत वाटत असतं. नंबर 3 आहे, दुसऱ्याशी बोलताना त्याला भीती वाटते. मित्रांनो, नंबर 4 आहे, संधी मिळाली तरी आता काय करायचं म्हणून फायदा न घेणं. मित्रांनो, म्हणजे म्हातारपणी भीती निर्माण झाली की काही करावंसं वाटत नाही, आयुष्यात काही करून दाखवण्याची गरज वाटत नाही. यश मिळवण्यासाठी वय 40 ते 60च्या दरम्यान असतं, हे विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही तरुणपणामध्ये जर प्रचंड काम केलं असेल, तो वेळ जर वाया घालवला नसेल, तर निश्चित तुम्हाला उतार वयामध्ये 60च्या नंतर जी काय तुम्ही मेहनत केलेली आहे त्या मेहनतीच्या आधारावर निश्चितपणे तुम्हाला तुमची पेन्शन असेल, नोकरी केली असेल तुमची पेन्शन असेल, उद्योग केला असेल तर तुम्ही काय रक्कम ठराविक बाजूला काढली असेल, शेती केली असेल तर त्याच्यातून काय रक्कम बाजूला काढली असेल. मित्रांनो, हा जो पैसा आहे तो पैसा तुम्हाला त्या कामी उपयोगी पडणार आहे. म्हणून मला सांगा मित्रांनो, निसर्गामध्ये कसं एखाद्या झाडाचं पान जर पिकलं तर ते एक ना एक दिवस गळणार आहे. मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे आणि अशा नियमाला कुणीही या देशामध्ये, या जगामध्ये अपवाद ठरत नाही. निश्चितपणे त्याचा मृत्यू आहे म्हणजे त्याचा जन्म आहे म्हणजे त्याचा मृत्यू आहे. मित्रांनो, हे एक ना एक दिवस घडणार आहे. म्हणून म्हातारपणाची नव्हे तर मरणाची सुद्धा भीती आपण बाळगू नये. आपण मित्रांनो, मी पुढच्या वेळेस तुम्हाला म्हातारपणाची भीती जसं आपल्याला सांगितलं तसं मरणाची भीती सुद्धा मी आपणाला या ठिकाणी सांगणार आहे. माणूस म्हातारपणाला घाबरतो तसं मरणाला सुद्धा घाबरतो. मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपण कमेंट द्या. मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, धन्यवाद.